नमस्कार. आज आपण आरोग्याचे समाजशास्त्र, त्याचा अर्थ, स्वरूप आणि आरोग्य समाजशास्त्राचे महत्त्व या विषयावर विवेचन करणार आहोत. समाजशास्त्र प्रामुख्याने व्यक्तीच्या सामाजिक संबंधाच्या विविध पैलूचे अध्ययन करते. समाज म्हणजे सामाजिक संबंधाचे जाळे असा याचा अर्थ आपण घेत असतो. समाजात जीवन जगत असताना अनेक व्यक्तींशी सामाजिक संबंध प्रस्थापित होत असतात. हे सामाजिक संबंध कायमस्वरूपाचे असतात किंवा तात्पुरत्या स्वरूपाचे असू शकतात. समाजशास्त्रज्ञांच्या मतानुसार व्यक्तीच्या कायमस्वरूपाच्या सामाजिक संबंधाच्या पूर्ततेसाठी समाजात विविध प्रकारच्या सामाजिक संस्था अस्तित्वात आलेल्या असतात. समाजात व्यक्तीचे जीवन कसे जगावे या संबंधीचे निकष सर्वसाधारणपणे या सामाजिक संस्था ठरवितात. या निकषापैकी एक निकष म्हणजे आरोग्य. प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन आरोग्य संपन्न असावे असे सर्वच व्यक्तींना वाटत असते. समाजातील सर्वच व्यक्तींना आरोग्य संपन्न जीवन जगता यावे म्हणून समाजातील राज्य संस्थेतर्फे प्रयत्न केले जातात. प्रत्येक राज्याच्या सरकारातील आरोग्य खात्यामार्फत राज्यातील पर्यायाने समाजातील व्यक्तीच्या आरोग्याची एकीकडे काळजी घेताना दुसरीकडे तिच्या एकूण आरोग्याची जपणूकही केली जाते. या आरोग्य संकल्पनेचा अर्थ, स्वरूप, अभ्यास विषय आणि आरोग्याच्या समाजशास्त्राचे महत्त्व याबाबत या लेक्चरमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आरोग्य संकल्पनेचा अर्थ सांगत असताना भारतामध्ये संस्कृतमध्ये एक वचन आहे की शरीरमाद्य खलु धर्म साधनम, म्हणजे निकूप प्रकृती ही कर्तव्यपूर्तीची पहिली गरज आहे. उत्तम आरोग्य हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि प्रत्येकाची प्रकृती उत्तम राखणे ही समाज आणि पर्यायाने सरकारची जबाबदारी. कल्याणकारी राज्यात तर हे एक प्रमुख उद्दिष्टच आहे. ही हू हॅज हेल्थ हॅज होप अँड ही हू हॅज होप हॅज एव्हरीथिंग. आरोग्यसंबंधी हे विधान मूलतः अरबी भाषेत करण्यात आलेले. या विधानाचा अर्थ असा, जो आरोग्य संपन्न आहे तो आशा करू शकतो आणि जो आशावादी आहे त्याच्याकडे सर्व काही आहे. या विधानाचा दुसऱ्या शब्दात अर्थ असा की ज्या व्यक्तीचे जीवन आरोग्यदायी आहे त्या व्यक्तीकडे जीवन जगण्यासाठी सर्व काही आहे. पण दुर्दैवाने ज्या व्यक्तीकडे आरोग्यदायी जीवन नाही त्या व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता आहे हे निश्चित. मनुष्य हा सतत आशेवर जीवन जगत असतो. अशा जीवनाला प्रेरणा देणारा, प्रोत्साहन देणारा आरोग्य हा एक महत्त्वाचा घटक आहे. आरोग्य हा शब्द इंग्रजीतील हेल्थ या शब्दाचे मराठी रूपांतर होते. इंग्रजीतील हेल्थ हा शब्द हेल्थ HEALTH हेल्थ या अँग्लो सॅक्सन शब्दापासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ इंग्रजीत कंडिशन ऑफ बीइंग सेफ फॉर साऊंड असा होतो. मराठीत या संकल्पनेचा अर्थ सुरक्षित व निरोगी स्थिती असा होतो. दुसऱ्या शब्दात रोगापासून मुक्त असणे किंवा कोणताही रोग नसणे म्हणजे आरोग्य होय. आरोग्याचा अर्थ सर्वसामान्य माणसे असे घेतात. आरोग्याच्या संकल्पनेत शरीराचे, मनाचे आणि सामाजिक स्वरूपाचे स्वास्थ्य याचा समावेश होतो. आरोग्याच्या संदर्भामध्ये
जागतिक आरोग्य संघटनेने एक व्याख्या केलेली आहे की जगातील सर्व लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारी WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना ही असून त्यांनी या संकल्पनेच्या संदर्भाने सर्वव्यापक अशी व्याख्या इसवी सन 1948 पहिल्यांदा केली. त्यावेळी जगातील सुमारे 44 राष्ट्रांनी या व्याख्याला मान्यता दिली होती. जागतिक आरोग्य संघटना ही जगातील सर्व राष्ट्रातील आणि विशेषतः विकसनशील आणि अविकसित देशातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कार्य करते. WHO याने केलेली म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेली आरोग्याची व्याख्या खालीलप्रमाणे: रोगाचा केवळ अभाव असणे म्हणजे आरोग्य नव्हे, तर आरोग्य म्हणजे संपूर्ण शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक सुस्थिती होय. पुन्हा 1984 जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यभार अहवालात असे नमूद करण्यात आले की रोजच्या जगण्यासाठी एक साधन म्हणजे निकोप आरोग्य होय. तेव्हा आरोग्य हे साधनात्मक आहे. दैनंदिन जीवन जगण्यासाठी ते एक साधन आहे, ते जगण्याचे उद्दिष्ट होत नाही. तसेच आरोग्य ही एक बहुमितीय आणि परिवर्तनशील संकल्पना आहे. त्यामुळे तिचे विश्लेषण करणे अथवा मोजमाप करणे कठीण होऊन बसते. आता आपण जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनंतर या आरोग्याचे काही घटक आहेत. ते घटक कुठल्या प्रकारचे त्याचा आढावा थोडक्यात घेऊया. व्यक्तीचे आरोग्य चांगले असणे हे तिच्या प्रगतीचं लक्षण आहे. प्रकृती चांगली असेल तर मनसुद्धा निरोगी असतं. परंतु सततचा आजार, आजूबाजूचं वातावरण, एकंदरीत सामाजिक परिस्थिती यावर कोणत्याही व्यक्ती आणि समाजाचे आरोग्य अवलंबून असतं. यावरून एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे की आरोग्य ही संज्ञा जरी सर्वसामान्य असली तरी तिचे स्वरूप हे स्थलकाल सापेक्ष असते. हे निश्चित. आपले आरोग्य मुख्य अशा दोनच गोष्टीवर अवलंबून असते. एक भोवतालची परिस्थिती आणि आनुवंशिकता. आपले आरोग्य कशा प्रकारे राहू शकते वा राहावयास हवे हे आनुवंशिकतेमुळे ठरू शकते. उलट आपले आरोग्य आज प्रत्यक्ष कसे आहे हे आनुवंशिक आपले आरोग्य आज प्रत्यक्षात कसे आहे हे भोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून राहते. यापैकी आनुवंशिकतेवर आपला अधिकार नाही. केवळ परिस्थितीचा आपण विचार करू शकतो. ज्या ज्या कारणांचा आपल्या आरोग्यावर बरा वाईट परिणाम होतो ती सर्व कारणे परिस्थिती या सदरात येतील. परिस्थिती 3 प्रकारची असते: शारीरिक, जीवशास्त्रीय आणि सांस्कृतिक. उदाहरण द्यायचं झालं तर दाट लोकवस्तीची राहणी, अशुद्ध हवा, दूषित पाणी, निकृष्ट आहार या शारीरिक परिस्थितीच्या बाबी आहेत. आजूबाजूची वनस्पती, प्राणी या गोष्टी जीवसृष्टीशी संबंधित आहेत. तर आरोग्याविषयी वेगवेगळी समज, गैरसमज, भ्रामक समजुती, सवयी, धार्मिक आणि सामाजिक चालीरीती या सांस्कृतिक परिस्थितीतील गोष्टी आहेत. या सर्वांचा आपल्या आरोग्यावर एकसारखा परिणाम होत असतो. आरोग्याचे स्वरूप अधिक स्पष्ट होण्यासाठी आरोग्याच्या घटकांचे अध्ययन करावे लागेल. डॉक्टर सुधा काळदाते यांनी आरोग्याचे शारीरिक, मानसिक, जीवशास्त्रीय आणि सामाजिक असे एकूण 4 घटक सांगितलेले आहेत. ते घटक: 1. पहिला, नैसर्गिक शारीरिक आरोग्य. 2. मानसिक आरोग्य. 3. जीवशास्त्रीय आरोग्य. आणि 4. सामाजिक आरोग्य. यातला पहिला जो आहे
शारीरिक आरोग्य. शारीरिक आरोग्य यालाच नैसर्गिक घटक असंही म्हटलं जातं. शारीरिक व नैसर्गिक घटकात पाणी, हवा, सूर्यप्रकाश, तसंच हवामान, ऋतू, जमीन यासारख्या घटकांचा जसा समावेश झालेला असतो, तसाच मानवनिर्मित घरांची रचना, पाण्यासाठीची व्यवस्था, सांडपाण्याची सोय, गटारे इत्यादी घटकांचाही समावेश झालेला असतो. व्यक्तीचे जीवनमान व शारीरिक प्रकृती निकोप राहण्यासाठी शुद्ध पाण्याची अत्यंत गरज असते. तसेच सोबत शुद्ध हवा आणि सूर्यप्रकाश यांची सुद्धा गरज असते. परंतु दूषित पाणी आणि दूषित हवा असेल आणि अपुरा सूर्यप्रकाश असेल तर मनुष्याच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होत असतो. घरात उजेड नसेल, सूर्यप्रकाश मिळत नसेल तर माणसाचे शरीर फिके पडत जाते. दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरतात. शिवाय पोटाचे विकार सुरू होतात. ऋतुमानावर सुद्धा मनुष्याची प्रकृती अवलंबून असते. काहींना उन्हाळा मानवतो, काहींना नाही, तर काहींना हिवाळा व पावसाळा मानवतं, तर काहींना नाही. त्याचप्रमाणे थंड प्रदेशात उष्ण प्रदेशातील माणूस गेला तर त्याच्या शरीराला ते सोसत नाही. ज्या ज्या ठिकाणी ती परिस्थिती अनुकूल राहते. व्यक्तीच्या अस्तित्वात शरीराचा मोठा वाटा आहे. म्हणजेच व्यक्तीचे शरीर हेच तिच्या अस्तित्वाची खूण होय. त्यामुळे शरीर निरोगी किंवा आरोग्य संपन्न राखणे हे स्वतःच्या अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. शारीरिक आरोग्याचा विचार करता त्यात काही गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. कुठल्या गोष्टींचा विचार करावा लागतो? व्यक्तीच्या शरीराचा रक्तदाब, हृदयाचे ठोके, नाडीचे ठोके व्यवस्थित नियंत्रणात असणं आवश्यक असतं. सर्वसामान्यपणे निरोगी व्यक्तीचा रक्तदाब हा 120/70 असला पाहिजे आणि नाडीचे ठोके हे 68 ते 72च्या दरम्यान असणे आरोग्य संपन्नतेचं प्रतीक मानलं जातं. शिवाय शरीराचे सर्व अवयव सुरक्षित असायला हवेत. जठर, यकृत, लहान मोठं आतडं, फुफ्फुस, पचनसंस्था, श्वसनसंस्था अशा सर्व अवयवांच्या कार्यपद्धती सुस्थितीत आणि उत्तम असणं आवश्यक असते. शरीरातील सर्व इंद्रिये जशीच्या तशी अखंडित आणि सुस्थितीत असणे आवश्यक असते. थोडक्यात शरीराचे आरोग्य टिकवणे आणि त्याचे रक्षण करणे आरोग्याच्या उद्दिष्टाचा एक भाग आहे. नंबर 2चा जो मुद्दा आहे आपला मानसिक आरोग्य, त्या मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये बोलत असताना व्यक्तीचे परिपूर्ण आरोग्याचा मानसिक आरोग्य हा एक महत्त्वाचा भाग आहे. फक्त मानसिक आजार नसणे म्हणजे मानसिक आरोग्य नव्हे. प्रत्येक मानवी शरीरात मन ही एक आंतरिक भावना असते. मन आणि शरीर परस्पर संबंधित आहेत. त्या परस्परांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. माणसाच्या मनामध्ये विविध विकारांची निर्मिती होत असते. मानवी मनातून अनेक आशा आकांक्षा उदयाला येतात, परंतु या आशा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर मानवी मनात अनेक ताणतणाव निर्माण होतात आणि त्याचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. यात उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या व्याधी जडतात. म्हणून मानसिक आरोग्य म्हणजे व्यक्तीची मानसिक संघर्षातून मुक्तता होय. बाह्य जगाशी जुळवून घेणे किंवा समायोजन साधणे, स्वतःवर संयम राखणे, कोणत्याही भावनेच्या आहारी न जाणे या गोष्टी मानसिक आरोग्याचा एक भाग आहे. म्हणूनच मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हा संदर्भ लक्षात ठेवला पाहिजे. तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो जीवशास्त्रीय आरोग्य. आरोग्याच्या आधारभूत घटक म्हणून जीवशास्त्रीय घटकाला सुद्धा मानवी जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. जीवशास्त्रीय घटकामध्ये वनस्पती, प्राणी, किडे आणि जीवाणू तसेच
मनुष्य प्राण्याच्या सकस आहारातील वनस्पती, भाजीपाला, अंडे, मांस, दूध या बाबींचा समावेश झालेला असतो. मानवी जीवनाला वनस्पतीची नितांत आवश्यकता असते. झाडे, वृक्ष, वेगवेगळ्या प्रकारच्या वेली आणि इतर वनस्पती वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी उपयुक्त असतात. वनस्पती या मानवी जीवनाला वरदान असतात. शरीर निकोप राहण्यासाठी वनस्पतीचा उपयोग होतो. त्यामुळेच शहरी माणसापेक्षा ग्रामीण व डोंगराळ प्रदेशातील माणूस आरोग्याच्या दृष्टीने निकोप राहतात. त्याचबरोबर काही प्राणी असे की कोंबडी, शेळी, मेंढी, गाय, म्हैस हे प्राणी मनुष्याच्या उत्तम आरोग्यासाठी अनुकूल असतात. या प्राण्यापासून माणसाला दूध, तूप, लोणी यासारखे पदार्थ मिळतात. मांस, अंडी यापासून प्रोटीन मिळतं. म्हणजे आरोग्यासाठी हे सर्व वनस्पतीजन्य घटक कमालीचे उपयुक्त असतात. आणि चौथा महत्त्वाचा घटक तो म्हणजे सामाजिक घटक. या घटकाच्या संदर्भामध्ये विवेचन करताना आपल्याला असं म्हणता येईल, व्यक्ती किंवा समाजाच्या दृष्टीने सामाजिक घटक सुद्धा महत्त्वपूर्ण मानला जातो. माणसाचे आरोग्य हे त्याच्या आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असते. बहुतांशी लोक त्यांच्या रूढी, परंपरा, त्यांचे व्यवसाय, धर्म, आचार विचार अशा अनेक घटकांचा समावेश या सामाजिक आरोग्यात झालेला असतो. प्रामुख्याने आजूबाजूचे लोक कसे आहेत यावर माणसांचे एकंदरीत जीवन अवलंबून असते. लोक सुसंस्कृत असतील, त्यांचा आहार, त्यांचे आचार विचार चांगले असतील तर मनुष्यावर त्यांचा चांगला परिणाम होतो. आणि त्या उलट परिस्थिती असेल तर त्याच्यावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे व्यक्ती ज्या समाजात जीवन जगते त्या समाजातील संदर्भाला अनुसरून आपल्याला आरोग्य ही संकल्पना वेगळी करता येणार नाही. अनेक संशोधकांच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की सामाजिक सांस्कृतिक वातावरणातील बदलाशिवाय आरोग्याचा स्तर उंचावता येत नाही. त्याचप्रमाणे व्यक्ती ज्या कुटुंबात जन्माला आली आहे त्या कुटुंबाची सामाजिक आर्थिक स्थिती पण व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करते. या संदर्भामध्ये ग्रॅहम आणि रीडर या दोन विचारवंतांनी केलेल्या अध्ययनातून असे मत मांडले आहे की अतिउच्च रक्तदाब, रक्तवाहिनीशी संबंधित रोग तसेच कर्करोग, क्षयरोग या सर्वांचा स्पष्ट संबंध हा कुटुंबाच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीशी आहे. व्यक्ती हा समुदायाचा एक भाग आहे. त्यामुळे आरोग्याच्या त्या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. व्यक्ती ज्या समूहात राहते त्या समाजातील परिस्थितीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर नक्कीच होतो. थोडक्यात मानवी जीवनाला अनुकूल सामाजिक परिस्थिती असेल तर मनुष्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. समजा त्याउलट परिस्थिती असेल तर माणसाचे आरोग्य नक्कीच धोक्यात येते. नेक्स्ट पॉइंट आपला आहे आरोग्याच्या समाजशास्त्राचा अभ्यास विषय. समाजशास्त्राच्या अध्ययनाचे एक क्षेत्र म्हणून आपण आरोग्य व समाज या परस्पर संबंधाचा विचार करतो. आरोग्य संपन्न जीवन जगणे हा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा हक्क असून आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी समाजातील व्यक्तींना योग्य त्या आवश्यक तेवढ्या सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रत्येक समाजाची जबाबदारी आहे. निरोगी आणि सुदृढ जीवन जगणे ही प्रत्येक माणसाची मनोकामना असते. परंतु प्रत्येक माणसाला आरोग्यसंपन्न जीवन जगण्यास मिळेलच असे नाही. माणसाचे आरोग्य बिघडण्यास अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने अनुवंशिकतेमधून येणारे रोग,
पर्यावरण प्रदूषण, अस्वच्छ परिसर तसेच व्यक्तीचा निष्काळजीपणा यामुळे व्यक्तीला विविध आजारांना सामोरं जावं लागतं. खरं म्हणजे माणसाचे आरोग्य माणसाच्या हातात असते असे म्हटले जाते आणि त्यानुसार मानवाने नियंत्रित जीवन जगले नाही तर तो अनेक रोगांची शिकार होतो. उदाहरणार्थ हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, जठर, यकृत, आतड्याचे रोग इत्यादी इत्यादी. त्याप्रमाणे व्यक्ती ज्या समाजात वावरते त्या समाजात असलेली परिस्थिती, इतर व्यक्ती वा संस्थांशी होणारी आंतरक्रिया, आंतरसंबंध हे परस्परांशी मेळ घालणारे निश्चित होतो. तेव्हा आरोग्य या संकल्पनेचा अभ्यास करताना व्यक्तीची सामाजिक परिस्थितीही विचारात घेतली पाहिजे. म्हणूनच आरोग्याच्या समाजशास्त्रात रोग, व्यक्ती व समाज यांचा परस्परांशी असलेल्या संबंधांचा अभ्यास केला जातो. त्या अनुषंगाने आपल्याला काय काय महत्त्वाचं आहे, कारण आरोग्य हे व्यक्ती तसेच सामाजिक पातळीवर आधारित असते. आरोग्य चांगले असेल तर व्यक्ती आणि पर्यायाने संपूर्ण समाज निरोगी राहून राष्ट्राच्या प्रगतीला पोषक ठरतात. अर्थात हे आरोग्य ज्या बाबीवर आधारित असते त्याचे विश्लेषण पुढील प्रमाणे देता येईल. त्याचे घटक पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. पहिला घटक आहे आहार, दुसरा घटक आहे निसर्ग, तिसरा घटक आहे क्रीडा, चौथा शिक्षण, पाचवं श्रम किंवा काम या घटका, सहावा आहे आपल्याला आर्थिक अवस्था त्याची कशा पद्धतीची आहे, 7 नंबरचा आहे उपचार व्यवस्था, 8 नंबरचा आहे समाज व्यवस्था. या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला समाजशास्त्राचा अभ्यास विषय स्पष्ट करता येईल. आता पुढील मुद्द्याकडे आपण जरा लक्ष हायलाइट्स करूया. तो मुद्दा असा आहे की आरोग्याच्या समाजशास्त्राचं महत्त्व काय. म्हणजे या आरोग्याच्या समाजशास्त्राचे मानवी जीवनासाठी किती आहे आणि याची जाणीव किती आहे याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आरोग्याचे समाजशास्त्र अभ्यासणे खूप गरजेचे आहे. आधुनिक काळात जगातील कोणत्याही देशाच्या सामाजिक व राजकीय विकासात तसेच संपूर्ण मानवी विकासासाठी आरोग्य हा अतिशय महत्त्वाचा घटक मानला गेलेला आहे. उत्तम रीतीने जीवन जगण्यासाठी किंवा उत्कृष्ट रीतीने कार्य करण्यासाठी जीवनातील ज्या गुणांचे मापन होते ते म्हणजे आरोग्य होय. जीवनातील सर्व साधनांचा सुयोग्य उपभोग घेऊन समाजाला उपयोगी पडून एक आदर्श जीवन जगणे व त्यासाठी शरीर व मन यांची कार्यक्षमता उच्च पातळीपर्यंत नेऊन स्वस्थ मिळवणे म्हणजेच आरोग्य होय. थोडक्यात आरोग्याची कल्पना सापेक्ष स्वरूपाची आहे. आरोग्य हे व्यक्ती, कुटुंब व समाजाला अभिप्रेत असणारी अवस्था आहे. निरोगी शरीरात वैयक्तिक आरोग्याबाबत कौटुंबिक, नागरी, सामाजिक, मानसिक, जागतिक या सगळ्या बाबींचा समावेश होतो. आरोग्याचा विचार करताना वैयक्तिक, कौटुंबिक, युवक, वृद्ध, स्त्रिया, ग्रामीण व आदिवासी भाग, शहरी भागातील आरोग्य या सर्व बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूंचा विचार करणेही आवश्यक आहे. तर या अनुषंगाने आरोग्याच्या समाजशास्त्राचे महत्त्व पुढील घटकांच्या आधारे आपल्याला विचारात घेता येते. पहिला घटक म्हणून सांगेल सार्वजनिक आरोग्य. दुसरा आहे त्याचा महिला आणि बाल सुरक्षा. तिसरा घटक आहे आर्थिक आणि सामाजिक विकास. चौथा आहे शारीरिक आणि मानसिक विकास. या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला आरोग्याचे समाजशास्त्र याचे महत्त्व आपल्याला विदित करता येतील. सांगायचा मुद्दा असा की आरोग्याच्या अभ्यासामुळं मनुष्याचा शारीरिक विकास होण्यास मदत होते,
नंबर 2, व्यक्तीला मानसिक रूपाने स्वस्थ आणि सुदृढ बनविण्यासाठी आरोग्य शिक्षण महत्त्वाची भूमिका पार पाडते. व्यक्तीची सामाजिक दृष्टिकोनातून प्रगती आणि विकास होण्यासाठी आरोग्य महत्त्वाचे आहे. 4, आरोग्याच्या ज्ञानातून आरोग्य विकासाचा स्तर निश्चित केला जातो. 5, आरोग्यविषयक चांगल्या ज्ञानाची माहिती मिळते. 6, आरोग्याच्या माहितीवरून विविध रोगांवर नियंत्रण आणण्याचे कार्य होऊ शकते. 7, मनुष्यातील शारीरिक कमजोरी शोधून त्यावर उपाय सुचविले जातात. आणि 8, रोगांचे प्रकार, त्यावरील उपचार आणि औषधं याबाबतची माहिती मिळते. म्हणजे या आरोग्य समाजशास्त्राची जे महत्त्व आहे हे 8 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला विदित करता येईल. सद्यस्थितीत आधुनिक धावपळीच्या जगात आरोग्य, सामाजिक आरोग्य याविषयीची माहिती असणे अत्यंत आवश्यक बनले आहे. निरनिराळ्या आरोग्यविषयक घटक, त्याची समाजात असणारी उपयुक्तता याची माहिती करून घेणे ही आता काळाची गरज बनली आहे. मूलभूत आरोग्य, आरोग्य संवर्धन, सर्वांसाठी आरोग्य, सर्वसमावेशक आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, आरोग्य दक्षता, रोग प्रतिबंध याची माहिती असणे व त्याचा अभ्यास करणे यासाठी आरोग्याचे समाजशास्त्र अत्यंत उपयुक्त आहे. मुळात आरोग्य आणि समाज या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळे त्यांचं महत्त्व वेगळे विषद करण्याचं गरज नाही. तरीही आरोग्याचे समाजशास्त्र आपल्याला अनेकविध नव्या गोष्टींची कल्पना देत असल्यामुळे त्याचे महत्त्व जाणून घेणे हे तितकेच आवश्यक आहे. आरोग्याच्या समाजशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे आरोग्याला रोग आणि रोगनिवारण, त्याच्या विविध पद्धती, संसर्गजन्य रोग, रोगिष्टिता, औषधोपचार, मानवी वर्तन, सवयी आणि आरोग्याचा संबंध, रोगचिकित्सा, रुग्ण पुनर्वसन, वैद्यकीय व्यवसायाचे त्यातील योगदान, वैद्यक आणि समाज परस्पर संबंध, डॉक्टर आणि पेशंट परस्पर संबंध, डॉक्टर व नर्स यांचे परस्पर संबंध, औषध विज्ञान आणि रुग्ण व समाजाचा परस्पर संबंध, विविध सामाजिक संस्थांचे आरोग्य संवर्धनासाठीचे कार्य, आरोग्य जीवन व आरोग्य शिक्षणासाठी असणारी समाज माध्यमांची भूमिका, आरोग्य जागृती, ग्रामीण आणि नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विमा योजना, आरोग्य जाणीवेसाठी होत असलेले विविध संघटनांचे कार्य, आरोग्याच्या समाजशास्त्रामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला होऊ शकते. म्हणून जागतिक आरोग्य संघटना, तिची भूमिका व कार्य, रेड क्रॉस संघटना, तिचे समाजातील स्थान, लोकांचा आरोग्य संवर्धनातील सहभाग, अपंगत्व किंवा दिव्यांगता व त्यासाठी शासकीय आणि सामाजिक स्तरावर चालू असणारे पुनर्वसनात्मक कार्य, हॉस्पिटल, त्यांची समाजाप्रती असणारी भूमिका, हॉस्पिटलचे विविध प्रकार, त्यांची कार्य, हॉस्पिटल व्यवस्थापन, हॉस्पिटलमध्ये विविध घटकांचे असणारे सामाजिक संबंध, हॉस्पिटलची संरचना, त्या संरचनेतील संप्रेषण, वैद्यकीय व्यवस्था, व्यवसायासमोरील आव्हाने, वैद्यकीय कायदे, आरोग्य कार्यकर्ता, प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यांची भूमिका, एकात्मिक आरोग्य व्यवस्था, आरोग्याचा राष्ट्रीय कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्यविषयक धोरण, आरोग्यासाठी होणारा खर्च आणि निधीची उपलब्धता, त्यामध्ये होणारा भ्रष्टाचार, आरोग्यविषयक प्रशासन, आरोग्यविषयक शिक्षण, आरोग्यविषयक प्रशासन, अन्न व औषध प्रशासन इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपल्याला आरोग्याच्या समाजशास्त्रातून होऊ शकते. म्हणून आरोग्याचे समाजशास्त्र हा भाग शिवाजी विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेला आहे. धन्यवाद.